नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत उपविभाग 2 शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. 1. माणसाची अधोगती कशाने होते. एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधःपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधःपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर, तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्यांची सद्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्यांच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुउद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. आईबाप वृद्ध असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधःपाताचे चौथे कारण होय. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणाने ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधःपाताचे सहावे कारण होय. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधःपाताचे सातवे कारण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधःपाताचे आठवे कारण होय. स्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधःपाताचे नववे कारण होय. असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधःपाताचे 11वे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्त्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधःपाताचे 12वे कारण होय. हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधःपाताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील. यानंतर आपण पाहणार आहोत 2 दुष्ट मनुष्य. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.